सकाळी पहाटे 5ला आम्हाला प्रेमनाथ हडकुतील नागरिकांचा फोन आला की इथं पैशाचा वाटप चालू आहे. तर आम्ही तिथं म्हणजे मी स्वतः एकटा घटनास्थळी गेलो तर तिथं 100 ते 150 पोरं होते आणि ते समोरच्या भाजप उमेदवारांचे सर्व कार्यकर्ते होते. मी संबंधित मुलांना पाहून मी डायरेक्ट पोलिसांना फोन केला, आपले तोफखान्याचे जे भांबळ साहेब आहे. पण पोलीस पण तिथं एक अर्धा एक घंट्यानी आले आणि आल्यावर त्यांनी ते लोक पांगवायच्या ऐवजी आमच्या उमेदवारांनाच, आमचे आता जे बाकी जमा झाले लोक मी आल्यावर, तर आमच्या उमेदवारांच्या सगळ्यांना त्यांनी तिथून हाकलायचं काम केलं. मी त्यांना म्हणलो, मी स्वतः उमेदवार आहे, इकडं पैसे वाटपायचा गल्लीत प्रकार चालू आहे, तुम्ही तिथं सोडून हे लोक हाकलायचे सोडून तुम्ही आमच्यासारखे, आम्ही ज्यांनी तक्रार केली आम्हाला हाकलायचं काम करू राहिली इथून बाजूला. याच्यावरून मला सांगायचं आहे की आज त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना कळालं अपक्ष उमेदवार यांनी या प्रभागात जे केलेली कामं आहे आणि आज जे लोकांपर्यंत आमचा जनसंपर्क झाला आहे त्याची कुठंतरी भीतीचं वातावरणामुळे आता काय केलं आहे, जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्तीने कुठंतरी पहाटे 5 वाजता असा प्रकार केला आहे. पण आपल्या प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक एकदम सुज्ञ आहे. लोकांनी कितीही काही केलं आणि यांनी कितीही असा पैशाचा धूर केला तरी आता जनता परत काय यांना उभा करणार नाही. कारण आज जनतेने 5 वर्ष तुम्ही प्रभागात गेले तर जनतेला हे स्थानिक उमेदवार कोण आहे आणि नगरसेवक माझी हे फिरले नाही प्रभागात कधी, यांना म्हणजे उमेदवारच माहीत नाही. आज आमच्यासारख्या तरुणांना कुठंतरी लोक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ राहिले. याचा कुठंतरी मोडून काढण्यासाठी, आमच्यासारख्या तरुणाला संपवायसाठी पैशाचा वापर करून त्यांना वाटतं मतदान आपण विकत घेऊन वळवता येईल. पण मी या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो, त्यांनी किती पण अशा कुरखोड्या केल्या आणि किती पैशाचा वाटप केला तर जनता सुज्ञ आहे. जनता आमच्या तरुण उमेदवाराच्याच मागं राहणार आहे. तुम्हाला येत्या 16 तारखेला निकालातून स्पष्ट होईल की धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती विजयी झाली. मी एवढंच बोलतो. आणि जो आज मी प्रशासनाचा जो कारभार बघितला, सगळं प्रशासन यांना सगळं मॅनेज आहे. तुम्हाला मी सांगतो, यांना कुठल्याही प्रकारे त्यांचे भाजपचे उमेदवार निवडून आणायचे तर त्यांनी पूर्ण प्रशासनाचा वापर करू राहिले. तर काही करा, पण जनता ही, नगरची जनता हे सर्व पाहती आहे. आणि जे प्रशासनाने दहशत करून उमेदवारांना दाबायचं काम चालू आहे, प्रशासनाच्या संरक्षणामध्ये हे सगळं चाललं आहे, हे मी जाहीरपणे बोलतो. आणि माझ्याकडे त्याचे प्रूफ आहे. मी सगळं आता निवडणूक आयोगाला पण याची तक्रार करणार आहे आणि मी ठिपसे साहेबांना पण DYSP यांना कॉल करून हे सगळा प्रकार सांगितला आहे. आणि मी याच्या पुढं तुम्हाला सांगतो, असा प्रकार झाला तर आम्ही तुम्हाला सांगतो कोणत्याही प्रकारे खपून घेणार नाही. आमचे नागरिकांना सडेतोड उत्तर देतो.